सुना आणि मुलं जर वृद्धांना किंमत देत नसतील तर ही कथा नक्की ऐका. पहा, सून सतत सासऱ्यांचा अपमान करायची आणि त्यांना मानसन्मान तर सोडाच, परंतु थोडीही किंमत देखील देत नव्हती. त्यामुळे सासऱ्यांनी मृत्यूपत्रात असे काही लिहून ठेवले की ते मृत्यूपत्र वाचताना सुनेचे डोळे पांढरे झाले. देवा, सुटले रे या म्हाताऱ्याच्या कचाट्यातून. गचकला एकदाचा, फक्त वैताग आला होता. ह्या थेरड्याची सेवा करत करत मी या घरची सून आहे की कामवाली, हा प्रश्न मला नेहमीच पडत होता. सुधाच्या सासऱ्यांचे म्हणणं, नारायणरावांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. आज त्यांचा 13वा होता. तिचा नवरा अनिकेत वडिलांच्या निधनानंतर एकटा पडला होता. त्याला त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होतं, पण तरी सकाळपासून ती फार आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले होते. तिच्या पावलांना वेगळाच वेग आला होता. तिला असं वाटत होतं जणू काही आज काही खास घडलं आहे. आयुष्यातल्या सगळ्या काळजी अचानक संपल्या आहेत. खरं सांगायचं तर यामागचं कारणही मोठंच होतं. तिला ठाम विश्वास होता की आता तिच्या संसाराला, मुलांना आणि स्वतःलाही सुखाची सोनेरी काळ मिटणार आहे. मनात तिनेही म्हटलं होतं, सगळी धावपळ आता संपली, सुरुवात होणार आहे सोनेरी दिवसांची. नारायणरावांचे मृत्यूला काही दिवस झाले होते, त्यामुळे सगळे पाहुणे जमले होते. शोक सभेमुळे तिला फारसा विचार करायला वेळ मिळाला नव्हता. पण आज तो दिवस होता. तिच्या आयुष्यातील तो खास क्षण येणार होता, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. कारण आज घरात मृत्यूपत्र वाचलंच जाणार होतं. देसाई, वकील, घरातले सगळे महत्वाचे नातेवाईक येणार होते. ते तिथेच थांबले होते. नारायणरावांच्या प्रचंड संपत्तीचं वाटप कसं होईल याचाच विचार सुरू होता. सुधाच्या मनात सोन्याचे दागिने, बँकेतलं बॅलन्स, शेअर्स, गुंतवणूक आणि घर सगळं तिच्या नवऱ्याच्या नावावर होईल असंच तिला ठामपणे वाटत होतं. कारण अनिकेत रावांचा एकुलता एक मुलगा, तिच्या श्रीमंत असलेल्या एकुलत्या एक मुलीला, नंदेला म्हणजे मानसीला वडिलांच्या मालमत्तेमध्ये काहीच रस नव्हता. हे तिला आधीच ठाऊक होतं. त्यामुळे जे काही आहे ते सगळं माझ्या नवऱ्याच्या भागात येणार असं तिला ठाम विश्वास होता. आशाच नव्हती, पण 100% खात्री वाटू लागली होती की आता मी, माझा नवरा आणि माझी 2 मुले खूप आरामात सुखात राहणार आहोत असं स्वप्न पाहायला लागलं. मनातल्या मनात ते सगळं रंगू लागलं. सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावर म्हणजे माझ्या नावावर असेल असं मनात असून फुटलं. डोळ्यांसमोर त्याने ऐशो आरामाचे अनेक चित्र रंगवले. नवं घर, नवे दागिने, मुलांच्या भविष्यासाठी खात्रीशीर बॅलन्स. तिच्या कल्पनांची गाठी सुटू लागली. त्या अगोदर दरवाजातून वकील देसाई आत आली. खोलीत गंभीर वातावरण पसरलं. सगळे आपापल्या जागी बसले. सुधा काठेवरून पुढे सरसवली. वकिलांनी सीलबंद मृत्यूपत्र काळजीपूर्वक पांढऱ्या कागदावर काळ्या शाईत लिहिलेल्या शब्दांना उघडताच असं वाटलं होतं की ते प्रत्येकाच्या भविष्याचं चित्र साकारताय. आणि नारायणरावांची सगळी संपत्तीची यादी. वकिलांचा गंभीर आवाज खोलीभर पसरला. सुधाला अचानक हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता उत्सुकतेमध्ये बदललं. तिचे डोळे पानावर प्रत्येक शब्दांवर खेळत होते. आणि मग जे काही पुढे घडलं ते ऐकून तिने मनातील सगळे रंगीत स्वप्न चोरून टाकले. वकिलाचा आवाज खोलीभर गुंजत होता. माझ्या मृत्यूपत्राद्वारे माझ्या सगळ्या संपत्तीचं वाटप कसं व्हावं हे स्पष्ट केलं आहे. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे हातातल्या पानावर खेळल्या होत्या. खोलीत एवढी शांतता पसरली होती की टाचणी पडली तरी आवाज होईल असंच वाटत होतं. पण सगळे उत्साहाने पुढे सरसवले. आता सांगणार होते. दागिने, बँक बॅलन्स, घर सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे असं तिच्या चेहऱ्यावर हलकसे हास्य दिसलं. देसाई पुढे वाचू लागले. माझ्या पत्नीचे सगळे दागिने माझ्या मुलीला म्हणजे मानसीला द्यायला हवेत. क्षणात खोलीतल्या सगळ्यांचे लक्ष मानसीकडे वळाले. मानसीच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. ती शांतपणे बसली होती, पण तिला दागिन्यांमध्ये काहीच रस नव्हता. सुधाच्या चेहऱ्यावर मात्र काळजीची छाया उमटली होती. काय दागिने? मानसीताईंना? पण सून म्हणून हक्काचे माझाच आहे ना? तिच्या मनात असंख्य प्रश्नांचे भडकावा उडाला. देसाई वकील थांबले नाहीत. त्यांनी पुढे वाचायला सुरुवात केली की माझ्या बँकेत आणि इतर 4 ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीतून शेअर्स, तसेच शेअर्समध्ये येणारे सारे पैसे मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवलेल्या जिव्हाळ्या वृद्धाश्रमाला देत आहेत. कारण खोलीत कुजबूज सुरू झाली.
काहींना एकमेकांकडे पाहून प्रश्न विचारायचे होते. संपूर्ण गुंतवणूक आश्रमाला, हे काय चाललंय? सुधाच्या कानात गडगडाट झाला. तिच्या अंगावर शहारे आले. कशाला तोंड कोरडं झालंय? तिला स्वतःचा श्वासाचा आवाज सुद्धा ऐकू येऊ लागला होता. हे ऐकू येत असताना म्हणजे काय? घर, दागिने, पैसा यापैकी काहीच आपल्याला नाही, असं कसं होऊ शकतं? तिला आता तरी घरी मिळेल असं थोडीशी आशा वाटू लागली. ती देसाई वकिलांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागली होती. ती त्यांना बोलली. देसाई वकिलांना पुन्हा त्यांनी वाचन सुरू केलं होतं. माझा धाकटा भाऊ, माझा धाकटा मुलगा अनिकेत सध्या त्याच्या कुटुंबासोबत ज्या घरात राहतो ते घर जवळच असलेल्या वात्सल्य ह्या अनाथ मुलांच्या आश्रमाच्या नावावर व्हायला हवं. त्या ठिकाणी मुलांसाठी लायब्ररीची सोय केली जावी. असं म्हणता सुधाच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. राहायचं घरही आमच्या हातातून गेलं होतं. तिला तिच्या पोटात काहीतरी खड्डा पडल्यासारखं वाटलं. सगळं गेलं. दागिने नाहीत, पैसा नाही, घर नाही. आता आपण रस्त्यावर येणार असं वाटलं. काय केलं ह्या म्हाताऱ्याने? तिचा हातपाय थरथरायला लागले. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. ती काही बोलायच्या आधीच देसाई वकिलांचा आवाज खोलीत परत ऐकू आला. तो पुन्हा एकदा तेच म्हणाले. माझ्या मृत्यूनंतर 1 महिन्याच्या आत माझा मुलगा अनिकेतने त्याच्या कुटुंबासह राहून हे घर खाली करून द्यावी. त्याची चावी आणि घराची कागदपत्र आश्रमाच्या ट्रस्टीच्या कार्यकारी समितीकडे सोपवावीत. हे ऐकून सुधाला डोळ्यांसमोर खरंच अंधार पसरला. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिला काही बोलायचं होतं पण आवाज घशात अडकल्यासारखा झाला होता. अनिकेत मात्र शांत, निर्विकार चेहऱ्याने बसला होता. मानसीच्या चेहऱ्यावर गोंधळ आला, दुःख दोन्ही दिसत होते. सुद्धा मनात विचार करत होती. काही मिळवण्याच्या ऐवजी सगळं सोडून जवळजवळ रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. घरात फारसं बोलणारं कोणीही नाही. असा म्हातारा आपल्याच मुलाला वाऱ्यावर सोडेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं. मुलीला किमान दागिने तरी दिले पण मुलाला 1 फुटकी कवडीही नाही दिली. सगळं आश्रमाला दान केलं. करून जाता जाता आम्हाला रस्त्यावरही सोडून दिला. या थेरड्याने असं का केलं असावं? मरताना स्वतःच्या मुलाला भिकारी करून गेला. कानात पोरांवर सगळी संपत्ती उधळली. म्हाताऱ्याच्या स्वतःच्या मुलावर त्याची दया का झाली नाही? पण हे सगळं मला एकटीलाच वाटते. माझ्या नवऱ्याच्या थोडक्यात तरी त्याला काहीच फरक पडल्यासारखं दिसत नाही. विचार करता करता ती रागाने जागीच उठली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. डोळ्यांतून रागाचा ज्वालामुखी उसळत होतं. ती मोठ्या आवाजात म्हणाली, हे काय झालं आहे? हे असलं कसलं मृत्यूपत्र आहे? माझ्या सासऱ्यांनी असं काय लिहिलंय? हे मी कधीच मान्य करणार नाही. मी करणारही नाही. आणि देसाई वकील शांत आवाजात म्हणाले, सुधाबाई, हे पूर्णपणे वैध आहे. नारायणरावांनी स्वतःच्या इच्छेने असं केलंय. गप्प बसा तुम्ही. सुधा मध्येच ओरडली. वकील आहात म्हणून काहीतरी म्हणाल का? आम्ही डोळे झाकून ते मान्य करायचं नाही. हा सगळा तुमचा आणि आश्रमवाल्यांचा कट आहे. माझ्या सासऱ्यांना फसवलं तुम्ही. आजारपणामुळे त्यांना कदाचित काही कळत नव्हतं. बहुतेक त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने सही करून घेतली असणार. मानसी म्हणाली, सुधा वहिनीसारखं बाबांनी जे लिहिलंय ते त्यांच्या इच्छेने लिहिलंय. सुधा झटकन मानसीकडे वळाली आणि म्हणाली, गप्प बसत आई. तुम्हाला तर असं वाटतंय की हा तुमचाच डाव आहे. म्हणूनच आईचे सगळे दागिने तुम्हाला मिळाले. घराचा पैसा आश्रमाला गेला. मग मी काय इथे इतकी वर्ष संसार सांभाळलं? मी या घराचा भार उचलला आणि माझ्या वाट्याला काय आलं? काहीच नाही. हे सगळं तुम्ही तुमच्या बाबांच्या डोक्यात घातलं असणार. अनिकेत शांत स्वरात म्हणाला, सुधा शांत हो. बाबांनी जे ठरवलं आहे ते. आता तू पण तुझ्या बहिणीच्या बाजूनेच बोलणार का? सुधा चिडून म्हणाली, तुला आणि तुझ्या बहिणीला फक्त माझा अपमान करायचा आहे. ह्या घरात माझं काहीच महत्व नाही. मी परकीच राहिली. इतके वर्ष खपले आणि शेवटी हक्काच्या गोष्टींसाठी भीक मागायची वेळ आली की माझ्यावर तिने देसाई वकिलांकडे बोट दाखवून रागाने म्हणाली, मी कोर्टात जाईन. हे मृत्यूपत्र खोटं आहे असं सिद्ध करून दाखवेल. मी गप्प बसणार नाही. माझा हक्क मी हिसकावून घेईल. तिच्या आवाजात रडळ होती पण त्यात जळजळ आणि राग जास्त जाणवत होता. घरातलं वातावरण एवढं तणावपूर्वक झालं होतं की क्षणभर कोणाच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडले नव्हते. तिचं बोलणं ऐकताच अनिकेतला राग आला. तो म्हणाला, आता शांत बसतेस की ह्या सगळ्यांसमोर तुझा पराक्रम दाखवशील? मग सगळ्यांना कळालं की बाबांनी मृत्यूपत्रात तुला काहीच दिलं नाही.
नवऱ्याचं बोलणं ऐकूनही खाली मान घालून इकडे तिकडे पाहू लागली. तिला तो दिवस आठवला जेव्हा अनिकेत ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवडा गावी गेला होता. म्हणजेच तो नागपूरला गेला होता. तो गेल्या दिवशीच नारायणराव बाहेर फेरफटका मारून आले आणि थेट आल्यानंतर रात्री जेवण न खाता थेट त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. सुधा सहज त्यांच्या खोलीत डोकावली तर नारायणराव अंगावर जाड गोधडी घेऊन झोपले होते. खरं तर त्यांना खूप थंडी वाजली होती आणि थोडा तापही आला होता. सुधाच्या बांगड्यांचा आवाज ऐकून नारायणराव तिला म्हणाले, सुनबाई, मला डॉक्टरांकडे घेऊन चल ना, खूप त्रास होतोय. तेव्हा मला सुधाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं. पण तिथेच अभ्यास करत असलेल्या तिच्या मुलाने सोहमने ऐकलं आणि तो म्हणाला, आई, आजोबांची तब्येत ठीक नाही, त्यांना ताप आला आहे, ते डॉक्टरांकडे घेऊन चल म्हणत आहेत. त्यावरती त्याला रागवून म्हणाली, तू जास्त आगाऊपणा करू नकोस, तुझा अभ्यास कर, शांतपणे मरू दे त्याला. तो गप्प बसला खरं तर, पण त्याने तिच्या नकळत अनिकेतला फोन लावून सगळा प्रकार सांगितला. मग काय, एक आठवड्यासाठी गेलेला अनिकेत दुसऱ्याच दिवशी सकाळीच घरी परतला. आल्या आल्या आपल्या वडिलांच्या रूममध्ये गेला. ते नारायणराव जवळच बेशुद्ध पडले होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून अनिकेत खूप घाबरला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने सुधाला रागाने बघितलं. खरं तर त्याला तिचा खूप राग आला होता, पण त्यावेळी रागवण्याची वेळ नव्हती. त्याने गाडी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ते बरं झालं. ते बरे झाल्यावर तेथूनच त्यांना आश्रमात सोडून दिलं. ते नंतर कधीच घरी परतले नाहीत. अनिकेतने सुधालाही नारायणरावांना वृद्धाश्रमात ठेवण्याचं कारण सांगितलं नाही आणि तिच्यासाठी तर इतका तणाव झाल्यामुळे तो खोकला लागला होता म्हणून तिनेही काही लक्ष दिलं नाही. पण त्यानंतर अनिकेतने आपलं वागणं सुधाशी बदलून टाकलं होतं. तो तिच्याशी अगदी कामापुरताच बोलायचा. सोहम बरोबर काय ते मनमोकळेपणाने बोलायचा. त्याला नको ते बघायचं नाही. थोड्या दिवसांनी नाटक करून परत येणार असं काही समजायला. त्यामुळे सुधानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. स्वतःला कामात इतकं गुंतून घेतलं होतं की अनिकेतने तर काही सगळी संपत्ती दान करेल असं सुधाला कधीच वाटलं नव्हतं. वाचताच देसाई वकील म्हणून मृत्यूपत्राच्या शेवटच्या मुद्द्यावर आले तेव्हा सुधा स्वतःच्या तंद्रीतून बाहेर आली. तिने पुन्हा काहीतरी उकरलं. त्यात नारायणरावांनी शेवटी असं लिहिलं होतं की मृत्यूपत्र ऐकायला हे सगळे जमले होते. त्यांना खरंच आश्चर्य वाटलं की माझ्या मृत्यूपत्रात स्त्रीवर्धन वगळता सगळी मालमत्ता दान केली आहे. हे सगळं पुण्य माझ्या खिशात पडायला माझा मुलगा अनिकेत आणि माझी मुलगी मानसी जबाबदार आहे. माझ्या ह्या विधानामुळे तुम्हा सगळ्यांना काहीतरी गैरसमज झाला असेल, तेही ह्या मृत्यूपत्रामुळे मी दूर करत आहे. मी खूप नशीबवान आहे, कारण अनिकेत आणि मानसी सारखी गुणी आणि समजूतदार मुलं मला मिळालीत हे माझ्या भाग्यच आहे. माझा मुलगा अनिकेत मला म्हणाला होता, बाबा, तुम्ही आम्हा भावंडांची चांगली काळजी घेतली, चांगले संस्कार दिले आणि उच्च शिक्षण देऊन आम्हाला स्वतःच्या पायांवर उभं केलं. त्यानंतर आमच्या लग्नाची सोय केली. आई बाबा, तुम्ही दोघांनी तुमची जबाबदारी छान पार पाडली आहे. त्यामुळे बाबा, मला तुमच्या प्रॉपर्टीमधून काहीही नको आहे. तुमची प्रॉपर्टी दान करा असं माझ्या अनिकेतने सांगितलं होतं. आता म्हणाल, मुलं कोणीतरी वृद्धाश्रमात का ठेवतात, मुलांनी का सांभाळलं नाही, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल. पण त्या शंकेचं निरासन करतो. माझा मुलगा दिवसभर कामानिमित्त बाहेर काम करतो. ज्याच्यासाठी त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंब चालवायचं असेल तर कमाई खूप गरजेची असते. सुनबाई घरच्यांकडे आणि मुलांच्या शाळा क्लासेस यांच्यात धावपळ करत असायची. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी घरी एकटाच होतो. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी वेळ काढणं शक्य होत नसे. त्यामुळे माझा स्वतःचा वेळ मिळायचा नाही. मग नाईलाजाने मी माझ्या मुलाला वृद्धाश्रमाबाबत सांगितले, जिथे दर महिन्याला पैसे भरूनही सगळी सोय उपलब्ध असायची. तिथे माझ्यासारखे वयाचे मित्रही होते. माझ्या मुलाला माझा निर्णय खूप आवडलाच नाही, पण माझ्या हट्टापुढे ते काहीच करू शकले नाहीत. खरंच सांगायचं झालं तर माझ्या या वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय मला माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर घेण्याचा भाग पडला. उरलेलं आयुष्य मी माझ्या वयाच्या लोकांसोबत इथे खूप चांगल्या प्रकारे मजा करून घालवलं. माझे मुलगे दोघे नियमित मला भेटायला येत असत. दोघेही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असत. असं नाही की वृद्धाश्रमातले लोक मुलं सांभाळतील नाही म्हणून इथे येतात किंवा मुलांना आई बाबा जड वाटतात म्हणून इथे टाकलं जातं. माझ्या वृद्धाश्रमातल्या अनुभवानुसार सांगायचं झालं तर काही वृद्ध जागेच्या अभावाने इथे येतात सुद्धा आलेले आहेत. आजकाल
किंवा 2 मुलं असलेल्या कुटुंबात सोय व्हावी म्हणून वृद्धाश्रमात येतात किंवा त्यांना तिथे नेतात. खरं तर ही काळाची गरज आहे असं समजा. शेवटी मुलांना आणि नातवंडांना आशीर्वाद दिल्यानंतरच वकील देसाईंनी मृत्यूपत्र वाचून संपवले. सगळ्यांनी निरोप घेतला आणि ते निघाले. तसंच इतर मंडळी दोघा बहीण भावांचा निरोप घेऊन तेथून निघून गेली. मानसी 13 दिवसांच्या वास्तव्यानंतर निघायची तयारी करू लागली. तेव्हा अनिकेतने नारायणरावांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांचा डब्बा बहिणीकडे आणून दिला आणि म्हणाला, ताई, हे बाबांच्या इच्छेनुसार तुला दिले दागिने तुझ्याकडे सुपूर्त करतो. आईची आठवण म्हणून त्याचा नीट सांभाळ कर. मानसीला डब्बा बघून गईवरून आले. ती म्हणाली, दादा, बाबांनी सगळी संपत्ती दान केली हे मला पटत नाही. मला काही नको, कारण मला सासरी कशाचीही कमतरता नाही. पण तुला तुला ही प्रॉपर्टी आणि आईचे दागिने का नको होते? दादा, तुझी परिस्थिती जेमतेम आहे, तरी तू हा निर्णय का घेतलास? मला कळेल का? अनिकेत म्हणाला, ताई, आई बाबांनी आपण आपल्या पायावर उभे राहण्या इथपर्यंत आपल्यासाठी सगळं काही केलं. त्यांनी हे सगळं स्वतःच्या हिमतीने केलं. मग मला ते सगळं मिळालं पाहिजे होतं माझ्या ध्येयावर. मानसीला त्यासाठी त्याची गोष्टी ह्या पटल्या नाहीत. तिने खोलवरून विचारलं, नक्की काय झालंय दादा? मला खरं सांगशील का? दादा, तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस. मला हे दागिने नकोयत. ते तू तुझ्याकडेच ठेव, तुझ्या कामी येतील. त्यातल्या त्यात आईची आठवण म्हणून थोडी तरी नीट जपून ठेवू दे माझ्याजवळ. अनिकेत म्हणाला, नको ताई, बाबांना ते आवडणार नाही. त्यांच्या इच्छा सांभाळणं. कारण मला पण ते आवडणार नाही. त्यांना वृद्धाश्रमात ठेवून त्यांच्याच घरात इतक्या दिवस राहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील. पण त्या त्यांच्यातल्या होत्या. इच्छा होती की ते जिवंत असताना मी इथे राहिलो असतो. म्हणून अनिकेतने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मला कळलं नाही, तुला या मृत्यूपत्राबद्दल आधीच माहिती होती का? मानसीने आश्चर्याने विचारलं. तेव्हा अनिकेत म्हणाला, हो ताई, माझा नाईलाज होता. सांगायला लाज वाटायची, पण तुझ्यासमोर बोलून माझं मन थोडं हलकं होईल असं मला वाटलं. माझ्या बायकोचा, सुधाचा बाबांच्या संपत्तीवर सुरुवातीपासूनच डोळा होता. पण तिला या घरात बाबा नको होते. खरं तर तिला आईचीही अडचण व्हायची, पण आई खमकी होती. तिच्यासमोर तिला काही बोलताच येत नाही. मग आईचंही अचानक एक दिवस जाणं झालं. आपल्याला सोडून आई निघून गेली. आपल्या बाबांचा स्वभाव आई गेल्यावरती सतत त्यांना त्रास देत राहिली. माझ्यासमोर ती बाबा प्रेमाने कशी करायची असे दाखवायची. पण मी नागपूरला टूरला गेला असताना तिने त्यांना खूप त्रास दिला. मनात असलं तरी ती जेवायला वाढायची. त्यांच्या डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या लपवायची. बाबा म्हणायचे, नको नको नको, पण त्यांनी कधी मला काही बोलून दाखवले नाही. आमच्या दोघांमध्ये भांडणं होऊ नये म्हणून हे सगळं मी केलं. शांतपणे सहन करायचं. पण जेव्हा मुलांच्या समोर झाले तेव्हा माझा मोठा मुलगा सोहम मला सगळं सांगायचा आणि मी तिला बोलायचं. याबद्दल विचारलं तर ती घरात जोरात भांडण करायची. उलट तिचाच या घरात छळ व्हायचा म्हणून पोलिसात तक्रार करेल अशी धमकी द्यायची. अशा वेळी बाबा मला हात जोडून म्हणायचे, कोणत्याही परिस्थितीत ह्या घरात पोलीस येऊ नयेत, म्हणून माझ्याकडे आणि तिकडे विहीर अशी व्यवस्था व्हावी. आपल्यालाही 2 मुलं आहेत. बाबांच्या जागी आपल्याला ठेवून पहा असं मी तिला नेहमी समजावून सांगायचं. पण तिच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही. वृद्धाश्रमात जाण्यापूर्वीचा प्रसंग तुला तर माहीतच आहे. तेव्हा सुद्धा बाबांना काहीही बोलून त्यांना अपमान करायचा, त्रास द्यायचा. त्यांना ह्या वयात असताना मी ठरवलं होतं की जर मी माझ्या बाबांना त्यांच्या ह्या वयात नीट सांभाळू शकलो नाही तर मला त्यांच्या प्रॉपर्टी स्वीकारण्याचा काहीच हक्क नाही. मी ती प्रॉपर्टी कुठल्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही. मी ती प्रॉपर्टी कुठल्याही परिस्थितीत नको आहे आणि सुधाचा हेतू साध्य होऊ देणार नाही. उलट मी माझ्या बायकोला आणि मुलांसह बाबांच्या घरात राहत होतो. खरं तर त्यांनीच मला घराबाहेर काढणं अपेक्षित होतं. मी माझ्या मुलांसह छोट्या घरात जाऊन राहायला तयार होतो. पण बाबांना एकटे सोडून जाण्याची हिंमतच झाली नाही. तुझ्या सासरच्या घरात राहणं म्हणजे त्यांच्या संस्कृतीला जुळत नव्हतं. बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर हे घर सोडून मी माझ्या घरी जाणार होतो. पण बाबांनी मुलांच्या शाळेचा विचार करून ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावे असं माझ्याकडून वचन घेतलं होतं. आणि तेव्हाही मी त्यांची सगळी मालमत्ता अनाथ आश्रमाला दान करावी असं त्यांच्याकडून मी वचन घेतलं. आपल्या मृत्यूपत्रात देसाई वकिलांना बोलावून मृत्यूपत्र बनवून घेतलं. मी 1 महिन्याच्या आत माझ्या मुलांच्या नावावर घेतलेला एक
1 BHK घरात राहीन. आता हे घर आश्रमातून बाहेर पडून बाबांची इच्छा पूर्ण करेन. बाबांना दिलेला शब्द पाळेन. मी सुधालाई कधीच दूर ठेवणार नाही. अनिकेतने आपली सगळी गोष्ट बहिणीला सांगितली. हे ऐकून मानसीला खूप वाईट वाटलं. सुद्धा बाबांना असा त्रास देत होती हे समजल्यावर तिच्या मनात सुद्धा बद्दल खूप राग आला होता. तिला सरळ जाऊन विचारायचा मनातही आलं होतं, पण आता या सगळ्यात काहीच अर्थ उरला नव्हता. बाबांना कितीही कठीण परिस्थितीत नातं सांभाळलं होतं. मृत्यूच्या कागदपत्रातही तिच्या वाईट वागणुकीचा थोडा सुद्धा उल्लेख नाही. तिच्याशी भांडून मी बाबांच्या आत्म्याला मी दुःख देऊ इच्छित नाही. देव तिला आता तरी सुद्धा सद्बुद्धी देव. तुम्ही सगळे सुखी राहा हीच माझी इच्छा आहे. मानसीने भावाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून त्याला सांत्वन दिलं. त्याचे बोलणे दाराबाहेर उभ्या राहून ऐकत होती. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता. संपत्तीच्या मोहात तिने नात्यांची खिल्ली उडवली होती. तिच्या कर्मामुळे सहज मिळणाऱ्या सगळ्या संपत्तीवरचा हक्क तिने गमावला होता आणि आता कोणताही कायदा तिला ती संपत्ती परत मिळवून देणारा नव्हता. मित्रांनो, ज्यांनी आपल्या सुखदुःखाची पर्वा न करता मुलांच्या आयुष्यात घालवणाऱ्या शेवटी एकटेपणाची शिक्षा देणं म्हणजे फार मोठा अन्याय आहे. वृद्धाश्रम असणं कदाचित गरजेचं असू शकतं, पण ते कधीच खरा उपाय नाही. आपल्या आई वडिलांना सन्मान मिळवा, प्रेम मिळवा आणि त्यांना आधार देणं हे खरं आपलं कर्तव्य आहे. कारण त्यांचे आशीर्वादच मुलांच्या आयुष्याचं खरं धन असतं. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.